पुढे आहेत सगळे ओंकार ते सगळे दादा हाय कर ना. ब्रेक झालेला आहे आपला आणि आपण आलेलो आहोत हॉटेलमध्ये. तर चलो आता काहीतरी नाश्ता वगैरे करूयात. हे आहे संगमनेर मधील विठ्ठल कामत हॉटेल. चलो. आज आपण आलो आहोत नाशिक येथे गोदावरीच्या काठी काकूचे अस्थिविसर्जन करायचं आहे त्याच्यासाठी आलेलो आहोत. आणि हे नदीच्या काठी फार निसर्गरम्य असं एक हा भाग आहे आणि या ठिकाणी आपण अस्थिविसर्जन करणार आहोत आणि काही विधी करून ते कार्य पूर्ण करावं. गोदावरी घाट आहे आणि गोदावरी घाटावर पाऊस आल्यावर खूप जोराचा पूर येतो आणि हा जो मारुती मंदिराचा मारुतीचा हे आहे तर हा पाणी मोजण्याचं एक माप आहे. मारुती जेव्हा बुडतो तेव्हा सर्वात जास्त पूर आलेला असतो आणि बऱ्यापैकी तिथपर्यंत पाणी जात नाही. पण मागच्या 2-3 वर्षापूर्वी पूर्ण मारुती पाण्यात बुडलेला होता. म्हणजे हे मोजमापकच धरतात थोडक्यात. अच्छा, मारुतीची ही जी मूर्ती आहे ती पाण्याची पातळी मोजण्यासाठीच वापरली जाते. आणि ही आमची बहीण आहे, माझी छोटी बहीण, तर ती नाशिकचीच आहे. तिला नाशिकची बऱ्यापैकी संपूर्ण माहिती आहे. त्यामधलं सगळ्यात पवित्र ठिकाण पिंडदान करण्याचं ठिकाण म्हणजे काशी, वाराणसी काशी आपण म्हणतो. पण ज्यांना काशीला जायला शक्य होत नाही ते इथे गोदावरी काठी नाशिक येथे येऊन त्यांचे जे पूर्वज असतील कोण असतील त्यांचं पिंडदान करतात आणि म्हणजे अस्थि विसर्जन करतात. महाराष्ट्रातील सर्वात अस्थि विसर्जनासाठीचं सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आमचं नाशिक आहे, म्हणजे गोदावरी नदीच्या काठी. गोदावरीचं महात्म्य इतकं आहे की आपण गंगामाईचंच तिला स्थान दिलेलं आहे. सगळ्यात मोठी आई आपली गंगामाई आहे. पण नाशिककरांसाठी, नुसतं नाशिककरांसाठीच नाही तर आपल्या सगळ्या महाराष्ट्रासाठी गोदावरी हे गंगामाईचं स्थान आहे आपल्याला. त्याच्यामुळे लोकांनी थोडंसं इथे आल्यावर सार्वजनिक ठिकाण न समजता स्वतःची प्रायव्हेट मालमत्ता समजून थोडंसं वागलं तर चांगलं होईल. कारण अक्षरशः इथे असं होतं आपण धार्मिक कामासाठी इथे येतो आणि असं वाटतं तर खाली पाय ठेवू की नको. तर लोकांनी थोडंसं तेवढं स्वच्छता पाळली पाहिजे एवढंच वाटतं. जनतेकडून एवढी अपेक्षा आहे आणि ती मी माझ्यापासूनही करेल म्हणा. सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. थँक्यू. ठिकाणी काय होतं यायची खूप इच्छा असते पण तिथे आल्यानंतर आता हे पाणी बघा, स्वच्छतेचा अभाव कुठेतरी दिसतो आपल्याला. स्वच्छता कोणाकडूनच पाळली जात नाही, म्हणजे सगळ्यांकडूनच. तर सगळ्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करून थोडंसं सहकार्य करायला पाहिजे. इथे हे जे गायमुख आहे यातील पाणी असं मानलं जातं की खास गंगेवरून आणलेला हा गायमुखाचा पाणी आहे, पाण्याचा स्रोत आहे. तुमचे जिवंत आहेत अगोदर वाटले गंगा मागे तुलसीचं नाव घे म्हणून निधन उत्कृष्ट अस्थिपूजन तिसरी वळी घ्या अनुसयाबाईची सण नाव माहिती आहे का? काल पुष्पम तुलसी पत्रमुपदिष्ट पहिले हाडाला व्हायचंय मग तिन्ही गळ्यांना हस्त परिपिंड परिकाल पुष्पम तुलसी पत्रमुपदिष्ट मुप्पदी काशिकांची
दोन्ही हात जोडा. देवाला त्यांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा करा.